नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर तुमचे आपल्याला भरपूर प्रश्न असतात, भरपूर म्हणजे तुझा पत्ता कुठला, तुझं गाव कुठलं, आणि आपल्याला असंही बोललं जाते तो रिप्लाय देत नाही। तर मित्रांनो, मी असं अजून कुठली कमेंट नाही आहे की त्यांना रिप्लाय दिलेला नाही। सर्वांना रिप्लाय देतो आणि वेळात वेळ काढून सर्वांना नक्की रिप्लाय देतो। तर मुद्दा हा आहे की मला विचारलं जातं तुझं गाव कुठलं आहे, तुझा पत्ता सांग मला आम्हाला। तर मित्रांनो, माझ्या गावाचं नाव टेकवडी गावाचं नाव आहे। पुरंदर तालुका म्हणजे आपलं जे पुरंदर किल्ला गाजलेला आहे त्या पुरंदर तालुक्यातलं माझं छोटंसं गाव आहे आणि जिल्हा आपला पुणे जिल्हा आहे। आणि गाव आता तुम्हाला कळलं असेल तर अजून एक ते म्हणजे आठवणीची जागा सांगतो। यवत केडगाव चौफुला यवत इथले भुलेश्वर मंदिर आता खूप प्रसिद्ध झालेलं आहे। भुलेश्वर मंदिर जिथं आहे ना, त्या भुलेश्वर मंदिराच्या गावाची सीमा आणि आमच्या गावाची सीमा एकमेकांना जोडली गेलेली आहे। म्हणजे माळशिरस, भुलेश्वर मंदिर ज्या गावात आहे त्या गावाचं नाव आहे माळशिरस, आणि माळशिरस गावाच्या शेजारी माझं गाव आहे आणि मी तिथंच राहतो। आता आमची बकरी बाहेर म्हणजे आमच्या मावळाला आलेली आहेत। तर खेड शिवापूर कोंढणपूर येथील सिंहगड किल्ला, कोंढाणा किल्ला ज्याला बोललं जातं, आमच्या येथून 15 किलोमीटर आहे। आमची बकरी आता इकडं आलेली आहेत। आणि चला, तुम्हाला माझ्या माहितीनंतर देतो आजच्या दिवसाची संपूर्ण माहिती। चला तर मग। तर पहा मित्रांनो, आज आपले मेंढरा आलेले आहेत सकाळ सकाळच्या वातावरणाने पडकामध्ये चरायला। आणि तुम्हाला बोललो होतो आपले घोडी कातरण्याचा कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन पहा, आपले घोडी कातरण्याचा व्हिडिओ आहे। आणि आप्पा बोलले होते की ह्यांच्या केसांना उन्हाळ्या लागतात, तर आम्ही ज्या झाडाला उन्हाळी म्हणतो ते झाड तुम्हाला दाखवतो मी। बघा मित्रांनो, हे लेच्या ह्या ज्या आहेत ह्या लेच्या आहेत। ह्या भरपूर प्रमाणात घोड्यांच्या केसाला, परत घोड्यांच्या केसाला आणि बकऱ्यांच्या केसाला, बकऱ्यांची सुद्धा आम्ही केस कातरून आलोय। बघा, बकऱ्यांची सुद्धा केस कापून आलोय। जर लोकर असली तर भरपूर प्रमाणात ह्या लेच्या लागतात ह्याच्या, आणि ह्याचं म्हणजे हे घोड्यांच्या बी केसांना भरपूर प्रमाणात लागतं। तर ह्याचा बघा जणू काय बागच लावला आहे अशा पद्धतीने, अशा प्रकारे भरपूर त्याचीच झाडं आहेत ह्याच्यामध्ये। पण आपल्या शेरडा ह्याचा सुद्धा पाला खातात। इकडल्या भागात सुद्धा आता भरपूर अशा प्रमाणात कंपन्या झालेल्या आहेत। बघा, भरपूर प्रमाणात कंपन्या झालेल्या आहेत, अशी कवचित पडकं राहिलेली आहेत। थोड्या दिवसात संपूर्ण जाणार आहे। आपली बकऱ्यांचं सुद्धा काही खरं नाही आहे मित्रांनो, भरपूर प्रमाणात असं नुकसान चाललंय। अख्खं इलेक्ट्रिसिटी व्हायला लागली इकडं सुद्धा, आमचं सुद्धा रान जायला लागले त्यामुळं। पण जाऊ द्या, आपलं बघा हाय या वातावरणाचा आनंद घेत चालायचं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ बघून आनंद देत चालायचं, असं आपलं असतं काम। बघूया आपण आपल्या बकऱ्यांचं वातावरण। बघा, हे लावर यांची आता लय चरा यांना ते खाते ते। बघा, शेरड पाठीमागच्या साईडला खाते ते जे तुम्हाला बोललं ना मी लेच्या, ते दाखवलं ना अंगाला टोचत। बकऱ्यांची आता हे अशी केस संपूर्ण कापून आलेलो आहे आम्ही, आणि घोड्यांची सुद्धा कापून आलेलो आहे। तर त्याच पद्धतीने असं केस कापून आलं की म्हणजे उन्हाळ्या लागत नाही। उन्हाळ्यात ते म्हणजे लागले ना लेच्या त्या की त्यांच्या अंगाला जखमा होतात, ते टोचतात, त्यांना बसताना त्रास होतो, भरपूर प्रमाणात असा त्रास होतो। अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या अंगाला एक टोचून बघा, कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा। बघा, मग आपल्या अंगाला लागला आपण लगेच काढू शकतो, पण त्यांना काय हातबीत नाही आहे काढण्यासाठी, त्यामुळं आम्हाला त्यांचं अनुभव आलेला आहे। आम्ही त्यांची केस ऑलरेडी कापून येतो, ऑलरेडी केस कापून आल्यामुळं मग त्यांना काही लिहायच्या विचार लागत नाही। बघा, दादा त्या साईडला थांबले ते।
बघा दादा इथं थांबले ते, मी इकडं थांबलोय अलीकडं, दादा पलीकड. तर मी बी जाणार आहे दादांकडे थोडीफार माहिती घ्यायला दादांची आपली. बघू आता घेऊ नाही तर थोड्या वेळाने दादांची माहिती तर नक्कीच घ्यावा लागणार, कारण का आपला ब्लॉग दादांच्या माहितीशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. बघा भाबळ, हे बाबळीला बघा बोकाड कसं खाते. बोकाड बघा, बाबळीचा पाला, मुक्तीन बोकाड दोघं जण. मुक्तीने तो बाबळी उपाय ठेवले ते, त्याला काटा असतात मित्रांनो. काटा असून सुद्धा छोटं छोटं काटं सुद्धा आपली शेरडं बिरडं खात्यात. बघा हे बघा बारकं करडं सुद्धा हाणतं इथं काठीचाच पाला. हो का, काठीचे ती काठीचाच पाला खाते करडू सुद्धा. त्यांना काय टोचतं का नाही काय माहित, बारकं काटं सुद्धा खात्यात शेरडं तर. मित्रांनो आता निघली आपली मेंढरं फडकातनं. आता चाललोय आम्ही पाण्यावर. पाण्याच्या तिथे गेल्यावर पाण्याचं सुद्धा तुम्हाला वातावरण दाखवणार आहे आपण. दादा बघा मोहरं बोलावते ते, इथून माझ्यापासून इथून तिथवर आपली रांग लागलेली. त्या दोघांची म्हणजे माझ्या दोन्ही चुलत्यांची पाठीमागं मेंढरं आहेत, आमची मेंढरं मोहरं आल्यात. चला आता आपल्याला जायचंय पाण्यावर, पाण्याच्या तिथलं सुद्धा वातावरण पाहायचंय. मग मित्रांनो इथनं आपली मेंढरं चालल्यात. इथं बघा जाळ लावलाय आणि किती प्रदूषण चाललंय, किती मोठ्या प्रमाणात. श्वास घेतला तर त्रास होतोय, अशा प्रकारचा धूर चाललाय केमिकलचा, खूप बेकार. तर मित्रांनो ह्या जाळवंडातनं वाट काढत काढत आम्ही मावळातल्या एका वाड्यावरती चाललोय पाण्याला, छोट्याशा वाड्यावरती. छोटासा वाडा आहे आपला, मोठा वाडा लय मोठा वाडा पलीकडे. पण आता इकडे छोट्या छोट्या वाड्यांना वगळींना सुद्धा पाणी असतं मावळात. त्यामुळं आता आपण चाललोय छोट्याशा वाड्यावरती. आपली मेंढरं आता पाण्यावर घालवायच्यात आहे, ते तुम्हाला बघायचे. बघा कशी चालली गँग. लोकांनी कांदे पेरलेत आणि कांद्यापेक्षा जास्त सोयाबीन इकडं बी उगावले. आधी सोयाबीन केल्यामुळं सोयाबीनचं बी पडलेलं आणि त्याच्यात लगेच पाऊस झाला, भरपूर असा पाऊस झाला इकडं, एक आठवडा झालं. आणि त्या पावसामुळं हे सोयाबीनचंच बी जोरदार उगवून आलेलं आहे. लोकांना आता ती सोयाबीन खुरपावं लागणार, नाही तर पिकापेक्षा जास्त सोयाबीनच उगवायची कांद्यापेक्षा याच्यापेक्षा. मित्रांनो ह्यो आहे मावळातला छोटासा वाडा. बघा छोटीशी वगळी, छोटा म्हणजे छोट्या गावाचा छोटा वाडा. त्याला बघा भरपूर पाणी आहे. आपली मेंढरं चालली माघारी, थोडीफारच पाणी पिली, अख्खी नाही पाणी पिली, थोडीफार प्यायले. ते दिसतं हे सर्वत्र पाणी आणि इकडचं आहे वरचं अख्खं जाळवंड आहे. हे असं पाणी वाहत वाहत जाते खाली मोठ्या वाड्याला मिळायला. बघा इथं बी ज्वारीपेक्षा जास्त सोयाबीनच आले. इथं काय केलंय, इथं कांद्यापेक्षा जास्त सोयाबीन. असंच झालंय. भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय वाटतं यंदा, कारण का जे त्यांना मुद्द्याचं पीक पाहिजे त्या मुद्द्याच्या पिकापेक्षा जास्त दुसरंच पीक आले. त्यामुळं त्यांना ते खुरपण्याचं तरी कष्ट घ्यावं लागेल. आणि जर कष्ट नाही घेतलं तर जे पीक केलं त्या पिकापेक्षा जास्त त्या पिकाचं जास्त नुकसान होऊ शकतं जास्त प्रमाणात. बघा मित्रांनो ही लागली पळायला. यांना आज एका नवीन ठिकाणाच्या रानावर घेऊन चालले, त्यामुळं नुसती पळत सुटल्या ते बकरी आपली. बघू आता तिथं गेल्यावरती काय चरायला आहे नक्की, तिथं जी चराय असेल ते आपण बघूया. बघा मावळातलं वातावरण, मावळातल्या रानाचं वातावरण. हे मावळाचं वातावरण आहे आपल्या. दादा मोहरं थांबले ते. मग दादा कस काय मावळाचं वातावरण? मावळाचं वातावरण चांगलं होतं. ही आखी शेती इथं एक दगडू मामा दुष्काळ्याचा म्हणून आहे. दुष्काळ्याचा? हा क्वांटीची वावर इथं ही. हा आणि आपला एक बाहेरून आलेला माणूस होता, ते दगडू मामा आपला शेती करीत होता इथं. त्या वावरावाल्या मालकाचं नाव दौलत कोंडी आहे. आता त्यांच्या पोरांची नाही मला सांगता यायची, पण लय मोठी शेती, चांगलं म्हणायचं. बरीच वर्ष त्यांनी शेती केली, आता त्यांनी परवडाना म्हणून सोडून दिली.
दगड मामानी. हा मग आता ते घरी करतात, 1-2 कासोरट्याची कोंड्याची लोक करतात त्यांचं वाटेन. वाट्याने काही, आणि बाकीचे मग आपलं घरीच करतात. गेल्या वर्षी मालक आला, त्याने बोर नीट केलं, येर नीट केली. बोरला पाणी असते का? लय पाणी बोरला या. कारण ते तिथे वड्याच्या का? वाड्यातल्या बोरला लय पाणी. 12 महिने चांगला चालतो. चांगला म्हणजे लय फुल चालू होतो. या जीव किती शेती असेल यांची? त्यांची शेती तरी असेल ना 5-7 एकर असेल. तेवढं अख्खे बी जावतोय बोर. हा बोर ही काय इरी सोड तिथं. हो का? हिथं येर ही गचपणातली येर दादा म्हणते तर ह्या येरीत सोडतात पाणी. हा आता हे 6-7 वर्ष झालं बागवानानं आम्ही 2 जण होतो. यंदा आमचा पिंटू आलाय आमच्या संग, आमचा 3घाचा वाडा आहे बघा. हा 3 जण आहे. आता बागवानची मेंढर पडेल आहे, इथं या पडकात आमच्या दोघाची पिंटूची माझी थांबली ते दोघाची थांबले ते. हा आमचा नाना. नाना बघू काय म्हणते. मग नाना कस काय यामुळे यंदा मावळाला? काय यंदा पाऊस पाणी कमी असल्यामुळे मावळाला आलो इकडे. या दरवर्षी शिमग्यापर्यंत असतो तिथं, पण यंदा पाऊस नसल्यामुळे आता वाडा घेऊन आलो शिवापूरला. यंदा पाऊस नसल्यामुळं आमचा नाना बी इकडंच मावळाला. दादा मग चराय आहे ना आता? चरायला आता भरपूर आहे आता. ठीक आहे असं. आता या पडकात वाईज गडीभर थांबली मेंढर, आता दुसऱ्या पडकात न्यायची ते. 4-4:30 वाजेपर्यंत पडकात चारायचं, आणि मग इकडून नासकं तुसकं चारायचं, आणि मग कोबूत न्यायची. कोबो म्हणजे आपला कालच्या व्हिडिओतला कोबो मित्रांनो. खूप चारायचं. आता उद्या सकाळ वांगी टाका यायचंय मेंढराला. कसली वांगी? ती आपली अशी लांबोळी वांगी असतात ती, अशी लांब असतात लांब. हा ती वांगी टाकायचं. आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये ती वांगी दिसतील. हा उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतील आपली वांगी. कोणी खाल्ली असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला, आम्ही खाल्ल्यात म्हणून वांगी ती. आम्ही तर खातो. पिंटूची मंडळी पिंटू मेंढरा घाला या. हा 2 जण आली ते. आणि भाऊ बर? भाऊ बरं, भाऊच्या पुरी त्या 2. भाऊ माझ्या बरं राहुल आहे. त्याची आता साळा भरल, ती साळच जायचा. बघा हे असं मोठं गावात आहे. या मोठ्या गवताला काय आपली मेंढर खात नाही, पण आपली गुढी मात्र नक्कीच खातात. नाना आला मोर वाट काढत इकडं गवताकडं आलं, आणि आपली मागणं मग 1 जण मोर चालला की मेंढर आपली आपोआप चालतात. बघा हे असं गावात बिवात जारवाड बिरवाड मेंढर काय हे नाही खात यातलं. मेंढर मोठं गावात नाही खात, पण असं फुटवा कुठं सुबाबळी फुटवा हे असलं खात्यात. आपले शेरड कायम मोर असतात मात्र. बघा शेरड नुसती कुठं शेरडा भेट नाही, अशा मोठ्या गाचपानात आहेत शिराय. शेरडा कच गाचपानात ह्याच्यात शिरतात, आणि शेरडांचे आणि आपली बकरी बी मागं जातात मग मेंढर. हो का? एवढं मोठं गावात आहे, काय मेंढर दिसना बी, पण शिरले आता गावात. त्यांना कसं ती गावात नुसतं खात नाही, गावात नुसतं हे होतं वावरत मोर जातात. त्यातला जे झाड पाला आहे खायासारखा तेच खात्यात आपली मेंढर. हा आमच्या नानाचा कुत्रा कसा आहे बघा, कसा आहे. तर मित्रांनो आपले आत्ता दिवसभर म्हणजे तिकडं संपूर्ण दिवसभर पडकानी आणि मेंढर चरली, आणि आता पडकानी आणि चरल्यानंतर आता आलेले आहेत इथं कोबूमध्ये. आता इथला कोबू खाणार, आणि कोबू खाऊन आपली मेंढर वाड्याला जाणार आहेत. म्हणजे इथंच त्यांचा शेवट चारायचा शेवट इथंच होतं कोबूवरती. पोटभर कोबू इथंच खायचा. मग जातो आम्ही वाड्यावरती. वाड्यावरचा थोडासा परिसर तुम्हाला दाखवतो, आणि मग आपला व्हिडिओ संपल. तुम्ही आपल्या व्हिडिओंना सपोर्ट करत जा, आणि आपला ब्लॉग कंटिन्यू बघत जा. तर हा आपला नाना, ही आपली मेंढर, तिघांची बी मेंढर एकत्रच आहेत मित्रांनो. कोबू भरभरून खात्यात आहे. ह्या साईडचा कोबू, अजून मोर भरपूर कोबू आहे. भाऊ, बायडी, नानी, तायडी, दादा, संपूर्ण लोक तुम्हाला दिसते ते बघा. बकरी हाणायला एवढी लोक आहेत, कारण का तर तिघांची ही जी मेंढर आहेत ही तिघांची मेंढर आहेत. हे बघा कोबो कसा खात्यात आहे बघा. एवढं मोठं गड्ड नुसतं गच्चा गच.
बघा ही आहेत आपली मेंढर. हे शिरड बिरड कोबू. शेरडांची जास्त दादागिरी चालते. म्हणजे एखादं मेंढर खाता असलं तर त्या मेंढराला मारतात शेरडा. त्या ह्या का शेरडांना सेपरेट एक गड्डा लागतो, तिथं मेंढरू येऊन देत नाही काय नाही. शेरडा दादागिरी करून खातात, कारण का तर त्यांना शिंग असतात, त्यामुळं शेरडा दादागिरी करून खातात. आणि हे आपली अशी मेंढरं थांबले ते. मित्रांनो हे बघ या कंपनीच्या लाईटी, या कंपन्यांच्या लाईटी आता 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजता म्हणजे अंधारच पडलाय, थोडा थोडा दिसते. आम्ही एवढ्या अंधारात आमच्या चाललोय वाघरीवरती. आता वाघर थोडीच लांब राहिलेली आहे. हे जे पलीकडून रोड दिसतोय का, हे ह्या रोडनी खूप ट्रॅफिक जाम झालतं आमच्या बकऱ्यांमुळं. आता अजून बी माझ्या दोन्ही चुलत्यांची बकरी पाठीमागे आहेत. आमची मेंढरं मोर आल्या ते असं. आता आम्ही वाघरवरती जाणार आहे. बघा हा मधलाच रोड आहे. हे जे कुत्रे बसल्यात का, हड हड, हे जे कुत्रे आहेत ना, या कुत्र्यांनी आमची जवळजवळ 2-3 बकरी मारलेली आहेत. ह्या फिरिस्त्या कुत्र्यांनी. यांना आम्ही फिरिस्ती म्हणतो. फिरिस्ती म्हणजे अशीच असते ती मोकार. तर ह्या कुत्र्यांनी आमची 2 बकरी मारलेली आहेत. मग आमची मेंढर असं अंधारचं एखादं राहू पण शकतं, पण खूप काळजीपूर्वक त्यांना न्यावं लागतं वाड्याला आम्हाला. दादा मोहरं चालले ते, मी मागं चाललोय. मागची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे, काय ठेवायचं नाही, सगळं घेऊन जायची. बघा या अशी खात राहतात करडं बिरड राहतात खात. आणि ते राहिली की मग चुकली की मग हाय कुत्र्यांच्या तावडीत. कुत्र्यांकडून हाय त्यांचा कार्यक्रम. असंच असते काम, त्यामुळं लय काळजीपूर्वक न्यावं लागतं त्यांना. बघा गाडी थांबली आपल्यासाठी. आपल्या मेंढरांनी रोड केला कवर. मित्रांनो माझं तोंड तर तुम्हाला दिसत नसेल, पण माझा आवाज तर नक्कीच ऐकू येत असेल. हे आता 7 वाजलेले आहेत आणि एवढ्या रस्त्यातनं जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चालत आल्यानंतर बकऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी, थोडं वाईस निहार व्हावं, यासाठी आम्ही इथं या पडकात आमची मेंढरं घातलेली आहेत. बघा संध्याकाळचं वातावरण. आपल्या पाठीमागून मेंढरं थोडी थोडी दिसतात का तुम्हाला? ही जी मेंढरं आहेत आपल्या पाठीमागून थांबलेली आहेत. आता आपण वाघरव जाणार आहे. बघा विश्रांतीसाठी थोडी न्यार होण्यासाठी त्यांचं ही, म्हणून त्यांना इथं दादांनी थोडी पडकात बोलावल्यात. मला मोरं लावले, दादा पाठीमागे आहेत त्या साईडला. हे बघा आमच्या भाऊंची नानाची दोघांची मेंढरं रस्त्याने चालल्या ते. आम्ही थोडी साईडला घेतली, गाड्यांचं ट्रॅफिक बी होतं असं थोडंसं, आणि त्या गाड्या जाऊन देण्यासाठी साईडला घेतली ती. आता म्हणलं थांबू दे थोड्या वेळ यांना, यांची थोडी विश्रांती होऊ दे यांना, म्हणून आपली मेंढरं इकडं आलेली आहेत. आपली मेंढरं बघा रातचं सुद्धा चारत्यात आहे. बघा रातचं सुद्धा हा गवत हाणत्यात आहे. भूक लागली आता चालून एवढं 1.5-2 किलोमीटर चालत आल्या ते, त्यामुळं. दादा त्या साईडला आहेत पलीकडं मोठी कासोर्डी गावाची बिल्डिंग आहे ती. तर मित्रांनो आताच आपली मेंढरं वाघरामध्ये आलेले आहे आणि अंधारच आहे. हे पाठीमागं आपली मेंढरच आहेत. तर असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी, म्हणजे आता आपल्या इथं दिवसाला समाप्त झाले, असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.